अत्यंत महत्त्वाच्या ज्या घडामोडी सध्या घडतात त्या संदर्भात आपण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्याची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे काही तासातच जीएसटी लागू होणार आहे आणि राज्य सरकारने जी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली त्या संदर्भात देखील आपण काही जे प्रश्न आहेत लोकांचे असतील शेतकऱ्यांचे असतील त्या प्रश्नांसंदर्भात देखील अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत। नमस्कार। नमस्कार। सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की जीएसटी काही तासांवर आता लागू होईल, काही तासांनंतर लागू होईल। संपूर्ण तयारी झालेली आहे की राज्यामध्ये जीएसटी संदर्भात ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या संपूर्ण तयारी पूर्ण झाली? 29 राज्याचा जर मी विचार केला तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे जीएसटीच्या तयारीमध्ये। आम्ही 5100 लोकांचं 5100 लोकांचं प्रशिक्षण घेतलं। या संदर्भात पुस्तिका छापल्यात, व्यापारी संघटनांसोबत बैठकी घेतल्या आणि माननीय जेटली साहेबांना सुद्धा महाराष्ट्राच्या भेटीचं निमंत्रण दिलं। हसमुख आडियाजी या विभागाचे जे मुख्य प्रमुख आहेत, सचिव प्रशासकीय अधिकारी, त्यांना निमंत्रण दिलं। कारण महाराष्ट्र जेव्हा मी कराचा विचार करतो तेव्हा या देशामध्ये एक महत्वाचं राज्य आहे। एकूण देशाच्या जीडीपी पैकी 15% हिस्सा राज्याचा आहे। देशाला विकासाच्या मार्गावर गतीने जायचं असेल तर महाराष्ट्र हे महत्वाचं कर देणारं राज्य आहे। आपण जेव्हा सर्व्हिस टॅक्सचा विचार करतो 19.68% आहे आणि म्हणून जीएसटी मध्ये व्यापारी बांधव जे जीएसटी मध्ये कर भरणार आहे त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, कुठं संदिग्धता असता कामा नये, संगणकीय व्यवस्था उत्तम असावी आणि व्यापाऱ्यांची चूक नसताना जर उद्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांना भुर्दंड सहन करावा लागत असेल तर त्या दृष्टीने सुद्धा आम्ही तयारी केली। नक्कीच राज्य सरकारने तयारी पूर्ण केली आहे, पण खऱ्या अर्थानं केंद्र सरकारची जी तयारी अपेक्षित होती ती कुठे पूर्ण होताना दिसत नाही। कारण जे रिटर्न्स भरायचे त्या संदर्भात जे सर्व्हर लागणार आहेत त्या सर्व्हरची संख्या देखील खूप कमी आहे। ते सर्व्हर अजूनही पूर्ण क्षमतेने चालू होणार नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे। ज्या अनेक ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सुविधा आणि ज्या पद्धतीने रिटर्न्स भरणं गरजेचं आहे ती सुविधा सुद्धा महत्वाची उपलब्ध नसताना खऱ्या अर्थानं मोठा त्रास जो आहे तो व्यापाऱ्यांना वॅट मध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने रिटर्न भरायचे होते। तेव्हा इंटरनेटच्या ज्या सुविधा होत्याच त्या सुविधा जीएसटी मध्ये आहे आणि म्हणून इंटरनेटच्या काही नवीन सुविधा करण्याची आवश्यकता आहे जीएसटी मध्ये ही चुकीची मला वाटते समजूत आहे। आपल्याला वॅट मध्ये सुद्धा रिटर्न याच पद्धतीने भरायचे होते। जीएसटीच्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या पावत्या जोडायच्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण योग्य पद्धतीने सांगताय की सर्व्हरची संख्या, पण सर्व्हरची संख्या कमी असेल आणि उद्या रिटर्न भरताना काही तांत्रिक अडचणी येत असतील तर त्याला मुदतवाढ दिली जाईल आणि म्हणून कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही की उद्या सरकारच्या वतीने, जे मी अगोदर सांगितलं की सरकारच्या वतीने काही चूक असेल, कुठं उणीव असेल, त्रुटी असेल तर व्यापारी कशासाठी त्रास सहन करते। पण देशाचं सक्षमीकरणासाठी नक्कीच जीएसटी उपयोगात येईल, पण खऱ्या अर्थानं राज्याला जो कर मिळाला पाहिजे होता त्या करात खूप कमी या ठिकाणी येण्याची चिन्ह दिसायला लागले। कारण आपण प्रोडक्शन स्टेट आहोत, कारण भारतात सगळ्यात जास्त प्रोडक्शन महाराष्ट्रात आपण जर म्हटलं तर प्रोडक्शन स्टेटपेक्षा देखील जे कंझ्युमर स्टेट आहे याला जीएसटीचा अधिक फायदा होणार आहे। अशा पद्धतीमध्ये महाराष्ट्राचं किती नुकसान होणार आहे ते कसं भरून काढणार? म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान होईल असं मला वाटत नाही। पहिली गोष्ट, नुकसान हा शब्दच योग्य नाही, कारण आता आपल्या जीएसटी नंतर जो येणारा कर आहे त्या करामध्ये आपल्याला 14% ग्रोथ रेट दिला जाणार आहे। उद्या यामध्ये 1000 कोटीची तूट आली तर केंद्र सरकार सेस फंडातून सेस जो गावगा आहे, जो आमच्यासाठी नुकसान भरपाईसाठी जो निधी तयार केला त्याच्यातून पैसे मिळणार आहे। म्हणजे राज्याचं नुकसान होईल ही जी काही भावना आहे तर ही भावना मला वाटतं काढण्याची आवश्यकता केंद्र सरकार 3 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत देऊ शकेल, पण नंतर 5 वर्षापर्यंत नुकसान भरपाई आणि अपेक्षितच हे आहे की कोणत्याही राज्याला 1 वर्ष 2 वर्षाच्या वरती नुकसान भरपाई देण्याची आवश्यकताच पडणार नाही। आणि महाराष्ट्र हे जसं आपण सांगितलं की उत्पादक राज्य आहे, बरोबर आहे, पण त्यासोबत आपणही 11,97,00,000 लोकसंख्या आहे। म्हणजे जगामध्ये आपलं राज्य जर देशाच्या लोकसंख्येच्या क्रमांकामध्ये मोजायचं असेल तर आपण 13व्या क्रमांकावर आणि नुसतं 13व्या क्रमांकावर नाही, आपल्या राज्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे बिहारमध्ये लोकसंख्या आहे, उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या आहे, पण आपल्या राज्यात पेइंग कॅपॅसिटी खूप आहे। आपलं दरडोई उत्पन्न 1,47,000 रुपये आहे आणि म्हणून आपल्याकडे निश्चितपणे वस्तू
विकत घेण्याची प्रवृत्ती ही बिहार उत्तर प्रदेशपेक्षा निश्चितच जास्त असणार आहे आणि म्हणून आपल्याकडे कन्झम्पशन मोठं राहणार आणि हे कन्झम्पशन राज्यात असं काही नाही. आपलं जीएसटी मध्ये नुकसान होईल ही एक भीती आहे, पण या भीतीला तसा फारसा आधार नाही. एक दुसरा एक वेगळा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं ई वेब जी लागू करायची आहे त्या संदर्भात अनेक अजूनही बरेच जे कार्ड्स आहेत ते तयार नाही आहेत. अशा पद्धतीने हे ई वेब कार्ड जे आहे ते प्रत्येक व्यापाऱ्याला स्वतःजवळ ठेवणं बंधनकारक आहे. अशा पद्धतीने याला कितीपर्यंत सूट मिळेल? कारण तुम्ही जीएसटी लागू करणार आणि जर समजा पुढे 2-3 महिन्यांनी तपासणी सुरू झाली तर ई वेब कार्ड जर नसेल तर तुम्ही त्याला काय सूट देणार आहात का, किंवा त्याच्यावर जी कारवाई होईल? कारण जर एखाद्याने टॅक्स रिटर्न्स कसे भरले, कधी भरलेत याचं त्या कार्डमध्ये बारकोड सिस्टीमनुसार सर्व प्रणाली असणार आहे. ती प्रणाली अजून पूर्ण नाही आहे. मला असं वाटतं की मी जसं पहिलं वाक्य आपल्याला सांगितलं की या जीएसटी मध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी सातत्याने चर्चा सुरू आहे. आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राच्या मागच्या 15-20 दिवसापूर्वी बैठक झाली, त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये ईव्हीएम आता जाऊ नका. मग आम्ही केंद्रामध्ये हा विषय नेला. काही राज्यांमध्ये ईव्हीएम होतं. मग असं ठरलं की ज्या राज्यामध्ये आहे तिथं आता सध्या ईव्हीएम सुरू असावा, आपल्या राज्यामध्ये असण्याची आवश्यकता नाही. जे जे तांत्रिक मुद्दे राज्यामध्ये उपस्थित होतील आणि या तांत्रिक मुद्द्याची पूर्तता केली नाही, ज्याला सरकारची चूक आहे, मग ती राज्याची असेल केंद्राची असेल, त्याचा कोणताही दंड, त्याचं कोणतंही शुल्क हे या व्यापारी वर्गावर लावण्यातच येऊ नये ही भावना राज्याच्या वतीने व्यक्त केली. आणि मला आनंद आहे की या भावनेला भारत सरकारचे अर्थमंत्री जेटली साहेब यांनी सुद्धा या भावनेचा स्वागत करत मान्यता दिली आहे. आणि म्हणून आपण जसं सांगत आहे उद्या रिटर्न भरायला कालावधी वाढवायची आवश्यकता असेल, निश्चितपणे वाढेल. आपल्याला सर्व्हरचा काही प्रश्न निर्माण झाले तर त्या दृष्टिकोनातून काही मुदत देण्याची आवश्यकता असेल, ती मुदत दिली जाईल. याच्यावर कोणतेही शुल्क, दंड आज जरी नियमामध्ये तरतूद असली तरी अशा विशिष्ट प्रसंगी हे शुल्क, दंड न आकारता व्यापारी बांधवांना आपलं रिटर्न असेल किंवा इतर कागदपत्राच्या संदर्भामध्ये पूर्तता करताना पण ही चूक तांत्रिक असण्याची आवश्यकता आहे. ही चूक व्यापारी बांधवांच्या माध्यमातून जर झाली तर मात्र अडचण आहे की आम्ही रिटर्न भरता येत आहे, जसं कोणी आम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही. नंतर लक्षात आलं की 65 लक्ष लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. मग 2 लक्ष लोक असं म्हणतात की आम्हाला रजिस्ट्रेशन करता आलं नाही, तेव्हा मात्र विचार करावा. एक जो दुसरा मुद्दा आहे की राज्य सरकारने अनेक जे भाग आहे, विशेषतः मागास भाग आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा जिथे उद्योग यायला हवे, विशेषतः आपण विदर्भ, मराठवाडा, खानदेश हा जो भाग घेतला, या ठिकाणी उद्योग यावे यासाठी बऱ्याच टॅक्समध्ये आपण कमी आणली होती आणि त्या ठिकाणी उद्योग जावे हा त्यातला सर्वात मोठा होता. जर आता सर्वत्र एकच टॅक्स असेल तर अशा पद्धतीमध्ये जर मागास भागात उद्योग सुरू करणं का आणि प्रगत भागात उद्योग सुरू करणं का हे जवळपास सारखं होणार आहे. अशा पद्धतीत मागास भागांवर अन्याय होणार नाही. या संदर्भात आपण उद्योग विभागाची एक समिती बसवली आहे, ज्यामध्ये वित्त विभाग आणि इतर विभागाचे अधिकारी आहेत. आपण जेव्हा या राज्यामध्ये मागास भागामध्ये उद्योग उभे केले त्यांना काही वर्षासाठी वॅटमध्ये सूट दिली होती, काही सवलती दिल्या होत्या. आता प्रश्न असा आला की वॅट संपुष्टात येत आहे. मग वॅट संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या सोबत आपण जे एमओयू केलं, त्यांच्यासोबत ज्या करार केला, त्यांना आपण मेगा इंडस्ट्री म्हणून त्यांना आपण काही सोयी सवलती दिल्या, या मधातून बंद करणं बरोबर हे राज्य म्हणूनही योग्य नाही. आणि उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात एका विश्वासाने, तर राज्याची विश्वसनीयता ही अशा पद्धतीने कमी करता येत नाही. आणि म्हणून मग माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय केला, उद्योग मंत्री महोदय, अर्थ विभागाचा मी, आम्ही की ज्यांना जी सूट आपण देत होतो ती सूट जीएसटी आली बरोबर तर कमी न करता त्यांच्या हक्काची सूट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची कशी, यासाठी काय व्यवस्था, काय यंत्रणा, काय मेकॅनिझम असेल, ते उद्योग सचिव महोदयांच्या माध्यमातून होते. आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व ज्यांनी राज्याच्या उद्योग धोरणावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये उद्योगात गुंतवणूक केली त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार. चर्चा आपण पुन्हा एकदा सुरू करूया. आणि कर्जमाफी जी राज्यात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय होता, जिव्हाळ्याचा विषय होता, राज्य सरकारने लागू केली.
पण अनेक गोष्टी यात तांत्रिक गोष्टी असतील किंवा ज्या अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी आपलीशी वाटत नाही, त्या संदर्भात देखील सुधीर मुनगंटीवार आपल्याशी चर्चा करणार आहेत. राज्य सरकारने GR काढला, पण खऱ्या अर्थानं जर GR निघाला त्यानंतर असं स्पष्ट दिसतंय की अनेक ज्या त्रुटी आहेत की त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की कर्जमाफी कोणासाठी, नक्की कोणासाठी, काय सांगाल? कारण 1.5 लाखाच्या वर जर कर्ज असेल तर ते शेतकऱ्यांना आधी भरायचं. शेतकरी म्हणतात जर ते आम्हाला भरायचं असतं तर आम्ही कर्ज का मागितलं? असं आहे की 2008 मध्ये जो केंद्र सरकारची कर्जमाफी झाली हा GR होता, तेव्हा राज्य सरकारने काढला. आपल्याला हा दुरुस्त यासाठी करता येत नाही की जे 1.5 लक्ष रुपयापेक्षा ज्यांचं कमी कर्ज थकीत आहे आणि या कर्जाच्या चक्रातून ते बाहेर निघाले, त्या सर्वांना आपण 40 लक्ष 7/12 कोरा करतोय. उद्या जर आपण असा निर्णय केला की त्यांनी पैसे न भरता 1.5 लक्ष रुपये आपण भरलेत आणि त्यांच्यावरचं कर्ज मोठं आहे, तर हा सारा पैसा व्याजामध्ये चालला जाईल. यातून शेतकऱ्यांना खरी मदत नाही होणार. आणि म्हणूनच देशामध्ये जेव्हा जेव्हा कर्जमुक्ती झाली या अगोदरही त्याचा अतिशय विचारपूर्वक हा निर्णय या अगोदरच्याही सरकारने घेतला होता, अतिशय विचारपूर्वक. खरं तर निर्णय घेताना आपण याची जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे की त्या शेतकऱ्यांना खरी मदत झाली पाहिजे. जर शेतकऱ्यांना खरी मदत झाली नाही तर त्याचा उपयोग होणार नाही. ते व्याजात पैसे गेले तर कर्ज मुक्तच होऊ शकणार नाही. दुसरा विषय जो आहे की 10,000 जी मदत केली ती राज्य सरकार त्याच्यातून कापून घेणार. तुम्ही व्यक्तिगत शेतकऱ्याऐवजी कुटुंब हे निकष लावलेले, या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जे चांगले जे ज्यांना गरजू शेतकरी होते या शेतकऱ्यांचा कुठेतरी तोटा होईल आणि काही मोजक्या शेतकऱ्यांना का फायदा होईल या संदर्भातला देखील मला वाटतं की काही लोक विशिष्टपणे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग कोणाच्या मनात ही शंका आहे की ही फसवी कर्ज मुक्ती आहे. मला सांगा की फसवी कर्जमुक्ती कशी असू शकेल? बँकांना जेव्हा आम्ही पैसे देणार आहोत तेव्हा काय आपल्याकडे AG ऑफिस आहे, असे सरसकट पैसे दिले कोणाच्या अकाउंटमध्ये जमा होत आहे, कोणाच्या खात्यात जमा होत आहे, कोण कर्जमुक्त होत आहे याची माहिती न घेता राज्य सरकार पैसे देणार आहेत का? आणि म्हणून अनेकांच्या मनात जी शंका आहे की शेतकऱ्यांची संख्या आणि यादी समजेल का? 100% समजेल. कारण त्याशिवाय दुसरे कोणी मागितले नाही, तुमच्या मित्रपक्षाने मागितली म्हणून त्यांच्या खात्यामध्ये जेव्हा कर्ज भरले जाईल तेव्हाच राज्य सरकार त्या आकड्यासहितच आपण पैसे भरणार आहोत की किती शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याची नावं काय, त्यांचा खाते नंबर काय आहे, त्यांच्यावर कर्ज कधी होतं, कधीपासून होतं, असं सरसकट 34,022 कोटी आपण थोडी देणार आहोत. असं मागणी जेव्हा आपण करता तेव्हा कर्जमुक्ती कोणासाठी आहे? कर्जमुक्ती 25 लक्ष रुपयाचं कर्ज घेऊन शेती व्यवसायामध्ये शेती करणाऱ्यांसाठी आहे की कर्जमुक्तीचा अर्थ जो शेतकरी ज्याचा एकमात्र व्यवसाय, त्याच्या हातावर पोट आहे, त्याला दुसरा व्यवसाय. दुसरा प्रश्न की सरसकट कर्जमुक्ती म्हणजे 25 लक्ष रुपयाचं कर्ज असेल तरी आम्हाला सूट द्या. असं मागणी जेव्हा आपण करता तेव्हा कर्जमुक्ती कोणासाठी आहे? कर्जमुक्ती 25 लक्ष रुपयाचं कर्ज घेऊन शेती व्यवसायामध्ये शेती करणाऱ्यांसाठी आहे की कर्जमुक्तीचा अर्थ जो शेतकरी ज्याचा एकमात्र व्यवसाय, त्याच्या हातावर पोट आहे, त्याला दुसरा व्यवसाय करता येत नाही आणि तो कर्जाच्या चक्रात सापडला त्यामुळे बियाण्यासाठी पैसे घेऊ शकत नाही, तो खतांसाठी पैसे उभे करू शकत नाही, त्यांच्यासाठी कर्जमुक्ती. कर्जमुक्तीचा अर्थ काय आहे? 25 लाखापेक्षा आपण एक विषय असा सर्वात महत्वाचा या ठिकाणी घेऊ इच्छितो की ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्यांना तुम्ही 25,000 देताय आणि ज्यांनी कर्ज बुडवलं त्यांना तुम्ही 1.5 लाख देताय. कुठेतरी प्रामाणिक शेतकरी जो कायमस्वरूपी पैसे बँकेत भरत असतो त्याला असं वाटतं की अरे मी कर्ज नसतं भरलं तर मला 1.5 लाख मिळाले असते. मला वाटतं की उद्या व्यापारी बांधवांनी असंच म्हटलं की कर तर आम्ही भरतो, मग आमची जे कर्ज आहे दुकानावर व्यापाऱ्यावर ते माफ करा, असं तर्कशास्त्र असू शकेल. जो भेद निर्माण होईल असं आहे की इथं कोण पैसे भरतो हा महत्वाचा विषय नाही. घटनेमध्ये तरतूद आहे की ज्याला सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे हलाखीचं जीवन जगावं लागतं त्याच्या मागे तुम्ही मदतीचा हात पुढे केला पाहिजे. उद्या BPL ला आपण 2 रुपये 3 रुपये किलो धान्य देतो,
उद्या एपीएललाही 2 रुपये 3 रुपये किलो धान्य का देत नाही आपण? अन्नपूर्णामध्ये आपण मोफत धान्य देतो. मग उद्या एखाद्याने असा प्रश्न केला की अन्नपूर्णामध्ये मोफत धान्य देता, मग एपीएल का देत नाही? एपीएल आपण मोफत धान्य यासाठी देत नाही की ते स्वतः 5 रुपये 6 रुपये 7 रुपये खर्च करून धान्य एपीएलचं घेऊ शकतात. पण बीपीएलची ती क्षमता नाही. जे कर्ज फेडू शकलेत त्यांना एका मर्यादेपर्यंत आपण मदत करू त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल. पण उद्या आपण असा निर्णय केला की सरसकट सर्व, म्हणजे जे कर्ज फेडू शकतात किंवा ज्यांनी फेडण्याचा प्रयत्नही केलाय, ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कर्ज भरलाय, त्यांनाही तुम्ही हाच न्याय द्या. आणि जे बिचारे शेती या व्यवसायामध्ये कर्जाच्या चक्रात सापडले त्यांनाही तोच न्याय द्या. तर मला वाटतं की असा तर्क, तर मग या तर्कावर तुम्हाला जे व्यापारी कर भरतात आणि ज्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे, नियमितपणे कर्ज भरताय, मग त्यांनी निवेदन दिलंय की आम्हाला कर्जमुक्ती द्या. मग काय चूक आहे? शेवटी कर तर तेच भरतायत, तर त्यांना आपण कर्जमुक्ती द्यायची का? तर नाही. त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की अशी कर्जमुक्ती देता येत नाही. कारण याचं कारण आहे की तुम्ही भरू शकता. आपल्याला मदत कोणाला करायची आहे? की जे कर्ज भरूच शकत नाही त्यांना मदत करायची. किती राज्य सरकारवर किती बोजा पडेल साधारण? आपण 22 कोटीचा कसा सर्व पैसा उपलब्ध करणार आहे आणि साधारण त्याला कालावधी काय राहील? नाही, कालावधी कर्जमुक्ती तर सुरूच झाली. आता साधारणतः काही दिवसांमध्ये GR निघाला आणि काही दिवसांमध्ये आपण बँकांशी चर्चा करतोय. 4 किंवा 3 हप्त्यामध्ये आपण ते पैसे दरवर्षी भरायचे असा निर्णय केलाय. नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशनचा आपण विचार करतोय. काही काटकसर करून पैसे उभे करता येईल का हा विचार करतोय. आपल्याला खुल्या बाजारातून जे कर्ज काढावं लागतं त्याची मर्यादा वाढवण्यासाठी मी काल माननीय जेटली साहेबांना भेटून आलो. त्याच्यामध्ये 15,000 कोटीची आपण वाढ मागतोय. आपल्याला विकासही करायचा आहे, भांडवली विकासावर किती परिणाम होईल? नाही, या क्षणी होऊ नये याचा प्रयत्न आहे. पण तरी काल परवा जे चर्चा झाली त्याच्यामध्ये जवळपास 30% आपण विकास जो निधी आहे त्याच्यावर कपात लावू शकतो. 30% कपात लावण्याच्या संदर्भात याचा अर्थ कपात करणे नव्हे. सध्या ह्या सर्व विषयामध्ये आपल्याला जी खर्च करण्याची मर्यादा दिली आहे, आपण आता खर्च करताना 30% खर्च कमी करावा. आवश्यकता असेल तेव्हा हा निधी आपल्याला वापरता येईल. जर राज्याला आवश्यकता नसेल तर पुन्हा खर्च करायची अनुमती देता येईल. आमच्याशी चर्चा केल्याबद्दल धन्यवाद.